आत्ता झालेली आहे सकाळ आणि सकाळच्या नंतर आम्ही परत आलेलो आहोत शेंगा काढण्यासाठी. गाण्या बघा हांडा घेऊन चाललाय पाणी आणायला. तर हे बघा किती सुंदर असं निसर्ग आहे. सूर्य बघा आत्ताशी निघालेला आहे. हे बघा डोंगराच्या साईडने आताशी सूर्य निघालेला आहे. आणि आता हे बघा आम्ही करणार आहोत सुरुवात शेंगा कुटण्याचे उपटण्यासाठी. तर यामध्ये भुईमुग आहे तर पूर्ण गवत पण झालेले आहे त्यामध्ये. तसंच आता उपटायचं आहे आणि शेंगा उपटून झाल्यानंतर नाश्ता आता मी 10 वाजता करणार आहोत. तर चला. तर आल्यापासून शेंगा पण खुडलेल्या आहेत उपटलेल्या. हे बघा पाला वगैरे खुडून घेतलाय. इथं पण खुडल्या आहेत, इथं पण अर्धा इकडे सुकट टाकलेले आहेत. कुठे तिकडं पायल डुग्गी आणि परी आणि पॅप्सी मागून येत आहे. आणि बघा इकडं चालू आहे गँगचं उपटायचं काम. वाकून वाकून उपटताय त्याच्यामुळे ते दिसत नाही आहेत. आणि त्यानंतर बसायचं आहे जेवायला सकाळचा नाश्ता. आता वाजले 9:45. पुढं तर हे बघा इकडनं आलेले आहेत गँग आमची राहिलेली. परी पॅप्सी डुग्गी आणि पायल त्यांना खूप असं ऊन लागत आहे. परे डोक्यावर काय शेंगा शिजवून आणल्यात का? काय ग डोक या बघा अप्सरा आमच्या 2 एक माग एक. ही समोरची उंच आहे ना ती छोटी आहे आणि मागची बुट्टी आहे ना ती मोठी आहे का. सफेद कारपवाली. आणि बघा ही पॅप्सी. तर आता जेवायचं आहे. तर एवढं पाला आणून टाकलेलं आहे खुडायला. आणि हे बघा परी पॅप्सी आणि डुगीचं यांचं काम चालू आहे उकडलेल्या शेंगा खाण्यासाठी. हे बघा या गमिल्यामध्ये आणलेल्या शिजवून शेंगा वल्ल्या शेंगा. हे बघा मस्त पैकी आता जेवण काढलेले जेवायला. यात आहे मटकीची उसळ आणि यात आहे रात्रीचं चिकन. आणि हे बघा हे बसलेले सर्वजण जेवायला. हे तुम्ही काय उसळ खाणार आहेत का चिकन? दोन्ही मिक्स करून का नाही एकच सांगा. आणि हे बघा बाबाने घेतलेला आहे आंबा चिरायला. आणि हे बघा यांचं चालू आहे मोबाईल मध्ये. चपात्या आणि यात आहे भात. तर आता जेवतो आणि नंतर मग करतो काम चालू. तर आता चालू झालेलं आहे जेवण. तर हे बघा सर्वजण बसलेले जेवायला. शेतामध्ये जेवायची मज्जाच वेगळी. राहिला एखादी वापत तसंच उपटून नेऊ गाडीत घालून कुठं चार्जिंग 15%. तू म्हणते फुलं गुल हे बघा जेवण झाले आहेत आणि आता सर्व लागलेले आहेत ज्याच्या त्याच्या कामाला. तर हे बघा अशा प्रकारे गावाला शेताची कामं करायला लागतात. हे बघा सगळे नातवंड वगैरे घेऊन बसलेले आहेत.
बस तिकडं. करायच्या पाडायच्या आणि तू काय मुंड मग काय बघा अर्धा आता काढून झालेला आहे आणि परत आता दुसऱ्या साईडला आलेलो आहे काढायला. आहे बघा अशा प्रकारे शेतकऱ्यांना काम करायला लागतात. तुला दाखव का मी कालचं कुठूला दाखव ना असं हा बघा. हे इकडं. आणि बघा या शेतकऱ्यांच्या 2 लेकी आहेत. या काही कामाच्या नाही आहेत, नुसतं मज्जा मारतात ना. बाप बघा गमिल्याने आणतोय. आणि इथं चालू आहे उपटायचं काम. ऊन पण खूप असं ऊन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आता आम्हाला काम करायला लागतात शेतात. खूप म्हणजे खूप ऊन झाले नाही. बघा इथं गमिल्यामध्ये शेंगांना माती बघा किती आहे. आता या सुकल्या का सगळी माती पडून जाते.